त्यांनी अवघ्या त्यांच्या लग्नानंतर 1 ते 1.5 वर्षामध्ये आपलं सर्वस्व या भारत मातेसाठी त्यागलेलं आहे. तसं विचार करा की आपल्या जीवनाची पुढले 25 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष अगदी जो एक सगळ्यात मोठा स्त्रीसाठी सहारा असतो, अगोदर पती असतो, त्यानंतर मुलं असतात. तर अशा खडतर जीवनाच्या प्रवासामधून त्या वीर माता या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. हा ऐतिहासिक कार्यक्रम यासाठीच म्हणतोय मी की ज्या शूर सैनिकांनी या देशाच्या सीमा रक्षणासाठी, या देशाच्या भारत मातेच्या रक्षणासाठी आपली प्राणाची आहुती दिली, त्यांच्या पत्नी, त्यांची आई, त्यांचे वीर पिता या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रदीप खंडापूरकर बाबा यांचा परिचय तसा माझा जुनाच आहे. माझं वय 45 आहे आणि आताच आपण बाबाचा सन्मान केला. कशासाठी सन्मान केला तर त्यांनी या कार्यामध्ये 53 वर्ष कार्य केले. मी लातूरचाच असल्यामुळं अगदी लहानपणापासून बाबाला आणि त्यांच्या कार्यशैलीला मी पाहिलेलं आहे. खरंच या ठिकाणी मला नवल वाटतं की 69 वर्षाचा माणूस कुणी विचार करू शकतो का की हा माणूस रात्री फक्त 2 तास झोपलेला आहे. इतक्या सुंदर कार्यक्रमाचं नियोजन करणं, हा जो कार्यक्रम होतोय अखिल भारतीय लेवलवर कार्यक्रम होता. आपण पाहिला का? अभी कुछ टाइम पहले हमने देखा है कि भारत के जो अदर स्टेट है, अदर स्टेट से भी जो अखिल भारतीय भ्रष्टाचार समिति है, उस समिति के मेंबर्स यहाँ पे आए हुए हैं. इतना अच्छा ऑर्गेनाइजेशन जिन्होंने अपनी जड़ें, अपनी रूट्स जो है पूरे भारत में फैला रखी है और एक ग्लोबल कॉज के लिए आज ये लोग सब अपना इतना सैक्रिफाइस करके, अपना बिजी शेड्यूल, अपना काम सब कुछ संभाल के आज समाज की उन्नति के लिए ये लोग अपना टाइम, पैसा सब कुछ दे रहे हैं. सही में उसकी वजह से मैं इनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. आणि एवढा चांगला सुंदर आणि इतका चांगला सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला म्हणजे अनुभवता आला. मला वाटतं लातूरमध्ये मला तर आता रिटायरमेंट 2 वर्ष झालेले आहेत. 2 वर्षामध्ये मला वाटतं मी जितके कार्यक्रम पाहिले त्या कार्यक्रमामध्ये एकदम आपला विशिष्ट, वेगळा आणि ऐतिहासिक असा ठसा उमटवणारा हा कार्यक्रम आहे. बाबाची माझी भेट आमच्या माजी सैनिकांच्या समस्याच्या संदर्भात लातूर तहसीलमध्ये झाली. त्या ठिकाणी मग बाबाचा माझा परिचय झाला. मग त्यावेळी कळालं की बाबा इतकं महान कार्य करतायत. 35,000 कार्यकर्त्यांची जी टीम आहे त्या टीमला इतक्या यशस्वी पद्धतीने ते घेऊन चालतायत. मग त्यावेळी आमच्या चर्चेदरम्यान कळालं की ते दरवर्षी असा कार्यक्रम ऑर्गनाईज करतात. जे आपले माजी सैनिक आहेत, जे वीर माता आहेत, मग त्यावेळी चर्चा करताना बाबांनी पटकन मला म्हटलं की नाही, यावेळेस कार्यक्रमाला तुमच्या जे वीर माता, वीर पत्नी आणि वीर पिता आहेत त्यांना आलेच पाहिजे. आणि मला वाटतं बाबांनी माझ्याकडून लिस्ट घेऊन अगदी पर्सनली प्रत्येक वीर पत्नी, वीर माता यांना या कार्यक्रमाचं आग्रहानं निमंत्रण दिलं होतं. या ठिकाणी मी बाबाचे आभार मानतो की त्यावेळी जी मीटिंग चालू होती, जे माजी सैनिक, जे वीर माता, वीर पत्नी आणि त्यांचे अवलंबित, त्यांच्या प्रशासनामध्ये ज्या अडचणी असतात, जसं महसूल रिलेटेड काही अडचणी असतात, पोलीस प्रशासन रिलेटेड काही अडचणी असतात, त्या अडचणीच्या संदर्भात मीटिंग होती. तर बाबांनी त्यावेळी मला म्हणजे खरंच मी त्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार मानतो. बाबांनी मला म्हटलं की प्रशासनामार्फत तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर चांगली गोष्ट आहे, पण प्रशासनामार्फत जर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाले तर मी आणि माझी संघटना तुमच्या सैनिकाच्या पाठीशी नेहमी उभा आहे. त्याबद्दल पूर्ण सैनिक फ्रॅटर्निटी, आधी माझी सैनिक संघटना, जे वीर माता, वीर पत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्यातर्फे मी त्यांचा जाहीर असा आभार मानतो. दुसरी महत्वाची गोष्ट त्यावेळी चर्चेदरम्यान समोर आली, या ठिकाणी आपण या ठिकाणी सत्कार केला जे वीर पत्नी, वीर माता आहेत, त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे 5 एकर जमिनीचं प्रावधान आहे. आणि शेवटच्या 10, 12, 15 वर्षापासून जे वीर पत्नी आहेत त्या आपल्या मागणीसाठी, आपल्या हक्कासाठी वंचित आहेत. प्रशासनामार्फत प्रयत्न केले जात आहेत. तरी सुद्धा बाबांनी त्या ठिकाणी मला ॲश्युअर केलेलं आहे की मी आणि माझी संघटना, जो माजी सैनिकाचे जे वीर माता, वीर पत्नी आहेत, यांचा जो हक्क आहे 5 एकर जमिनीचा, तो त्यासाठी मी तुम्हाला नक्की मदत करेल. मी माझ्या परीने त्यांच्या जेवढ्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणामार्फत त्यांचा जो हक्क आहे त्यांना मिळवून देईल असं मला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचंही म्हणजे जे वीर माता, वीर पत्नी आहेत यांच्यातर्फे आणि जी आजी माझी सैनिक संघटना आहे त्या संघटनेतर्फे मी बाबांचं म्हणजे खरंच खूप खूप आभार मानतो. या ठिकाणी हा सुंदर कार्यक्रम जो साकार होत आहे,
मला माहिती आहे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जे सदस्य या ठिकाणी आहेत, मी सकाळी आज टाउन हॉलवर आपला महाराष्ट्र मुक्ती संग्रामचा कार्यक्रम होता, तो कार्यक्रम आटपून मी इथं आलो. इथं आल्यावर बाबांसोबत बसल्यानंतर मला त्यांच्या कामाची व्याप्ती जाणवली. कामाची व्याप्ती एवढी आहे, पूर्ण भारतामध्ये त्यांचं जाळं पसरलेलं आहे. या ठिकाणी बसून वयाच्या 69व्या वर्षी इतके कार्यकर्ते, इतक्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन इतके समाज कल्याणोपरी कार्य ते आज या ठिकाणी करतायत. तर त्यामुळं अखिल भारतीय जे भ्रष्टाचार निर्मूलन समिती आहे आणि ब्रिक्स ह्युमन राईट कमिटी आहे, यांच्या सर्व सदस्यांना मी माझे आणि माझी सैनिक कम्युनिटी आहे त्यांच्यातर्फे आपले हार्दिक अभिनंदन करतो. आणि समाजोपयोगी जो आपला जो उपक्रम आहे, तो उपक्रम असाच भरभराटीचा राहो, असंच आपल्याला यश मिळत राहावं. आपलं जे जाळं आहे ते अशाच पद्धतीने एकदम सुचारू पद्धतीनं पूर्ण भारतामध्ये आपलं कार्य व्हावं, आपल्या कार्याला चांगलं यश लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि परत एकदा आपण या ठिकाणी मला हा ऐतिहासिक कार्यक्रम अनुभवायचा, पाहायचा आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग उपलब्ध करून दिला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. आहुती देतात. सर्वप्रथम या ठिकाणी मला आभार मानावेसे वाटते. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती, या समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा, तसेच ब्रिक्स ह्युमन राईट्स कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. या कार्यक्रमाला उपस्थित आपले प्रदीप खंडापूरकर बाबा, तसेच संघटनेचे जे इतर मान्यवर आहेत, ज्यांचा उल्लेख करणं या ठिकाणी मला खूप महत्त्वाचं वाटतं, असे डॉक्टर कविता रायदादा, शारदा सिंह ठाकूर, अमोल नानसकर, आकाश गडगळे, तसंच या सुंदर सोहळ्यासाठी जे आज या ठिकाणी उपस्थित आहेत, वीर माता, वीर पत्नी, ज्यांनी आपलं सर्वस्व भारत मातेच्या रक्षणासाठी अर्पण केलेलं आहे. आपले भारतीय नागरिक आहेत जे पाकिस्तानच्या जेलमध्ये 18 वर्ष, 25 वर्ष, 27 वर्ष, 32 वर्ष त्या ठिकाणी राहून ते आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मला वाटतं असा ऐतिहासिक क्षण तुम्ही कधी पाहिला नसेल, जेव्हा या ठिकाणी आपले जे वीर नागरिक सुरेंदर, ज्यांचा शिरच्छेद करून आपल्या तिरंग्यामध्ये त्यांचं जे शिर आहे ते वाघा बॉर्डर मार्फत आपल्या भारताला पाठवलं होतं आणि तो क्षण फील करायचा, तो त्याग फील करायची संधी आज आपल्याला या ठिकाणी त्यांचे सुरेंदरचे जे भाऊ आहेत, ते भाऊ आणि त्यांचा जो छोटासा मुलगा अरविंद यांनी आपल्याला त्या ऐतिहासिक क्षणाची उजळण करून दिलेली आहे. या ठिकाणी उपस्थित या आपल्या वीर माता, वीर पत्नी आणि वीर पिता या ठिकाणी उपस्थित आहेत, अशा शुभांगी सुरेश शिंदे, स्वाती नागनाथ लोबे, अनिता गणपती लांडगे, विद्या विवेकानंद भोसले, रुक्साना आळास मुंजावार, आष्टा गोविंदराव बिराजदार, सविता शिवाजी पाटील, वीर पिता दशरथ महादू सूर्यवंशी, जाधव रंजना चंद्रकांत, बिराजदार सुशीला गोविंद. आज या ठिकाणी सन्मान झालेल्या सर्व ज्यांनी आपला मुलगा, आपले पती यांना जाण्याची परवानगी दिली व त्यांना या भारत मातेच्या रक्षणासाठी सुप्रीम सॅक्रिफाईस, म्हणजे ज्यांनी आपलं सर्वस्व या भारत मातेच्या रक्षणासाठी अर्पण केलं, अशा या ठिकाणी उपस्थित वीर माता, वीर पिता, वीर पत्नी, मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळावं म्हणून घोषणा करतो. महाराष्ट्र प्रदेश यूट्यूब
सोशल मीडियाच्या अध्यक्षपदी हास्य कलाकार 51 कलाकारांच्या आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर पुणे या ठिकाणी आहेत. सर्व कलाकारांच्या आवाजामध्ये ते कलाकारी करतात. पुनश्च त्यांचं अभिनंदन कृपया आपण असं करत. मी निळू फुले बोलतो. हे माझ्या नेत्याहो, जगायला राशन आणि राजकारणाला भाषण. मग चला, माझी गाडी माझा नेत्यामध्ये सामील व्हा. रत्नाकर औसेकरचा आपला कार्यक्रम देऊ. नमस्कार. आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर सादर करीत आहे आपल्या यूट्यूबवर माझी गाडी माझा नेता. माझी गाडी माझा नेता, नेत्यांचे अंतर्मन उलगडणारा कार्यक्रम. चला राजकीय नेत्यांनो, आपल्या कार्यकर्त्यांना बोलकं करा, संपर्क करा. रत्नाकर औसेकर 98 90 39 87 88 ला संपर्क करा. हो माझ्या नेत्यांनो, मी दादा कोंडके बोलतो तुमचा. अहो काय 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 काळजी करू नका, तुम्हाला बोलायला आलं पाहिजे म्हणून हा कार्यक्रम आहे. चला, माझी गाडी आणि माझा नेता, लय भारी कार्यक्रम आहे. अहो आपल्या रत्नाकर औसेकरचा कार्यक्रम, माझी गाडी माझा नेता. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल.